नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीस भरती संदर्भातचे आजचे ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांचे पब्लिश करण्यात आलेले आहेत. तर हे आपण काय करत आहोत, की एनालिसिस करत आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मार्क कसे घेतलेले आहेत, किती विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत, किती विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर हे एनालिसिस केल्यावरती आपल्याला समजून जातो, की याचा कट ऑफ किती असणार आहे. तर याची दररोज आपण एनालिसिस करत असतो. तर हे 4 जुलैचे एनालिसिस आहे बघा, 4 जुलैच्या मार्कांचे एनालिसिस आहे हे. तर याच्यामध्ये जर बघा 4 तारखेला जे ग्राउंड झालेलं आहे, तर याच्या गुणाची हे केलेलं आहे मार्क लिस्ट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. माझ्या डिस्क्रिप्शनचा तर तुम्हाला लिंक भेटेल. हे जे झालेलं आहे ते जोग स्टेडियम मालटेकडीच्या बाजूला अमरावती इथं हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा, जर कोणाला काही आक्षेप असेल तर sp.amravati.r@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला मेल करून तुमची तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्हाला कॉल करायचा आहे या नंबरवरती 9579048931 या नंबरवरती कॉल करून द्यायचा आहे. हे 5 तारखेपर्यंत तुम्हाला ईमेल करायचा आहे. तुम्हाला मेल किंवा कॉलही करू शकता तुम्ही. आता जर मार्काकडे बघितलं तर टोटल विद्यार्थ्यांनी किती ग्राउंड दिले ते बघूयात. किती विद्यार्थ्यांनी आज ग्राउंडसाठी आले होते. तर टोटल 478 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिले आहे. आता जर आपण बघितलं याच्याकडे तर आउट ऑफ ही विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत, पण विद्यार्थी ते कमी आहेत. तुम्ही जर बघा याच्यामध्ये जर आउट ऑफ विद्यार्थी जे आहेत त्याची जर यादी सांगितली मी, तर आउट ऑफचा विद्यार्थी बघूयात आपण. हे आउट ऑफचे आहेत. निलेश धांडे यांनी आउट ऑफ घेतलेला आहे, तिथे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ना हे इथं आहेत विजेकर यांनी घेतलेले आहेत. रुपेश कुमार विजेकर यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर पुढे आपण जर गेलो याच्याकडे तर इथं परत अमोल कुमार कालकर यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण हे रमेश मुंडे यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. तर आउट ऑफ वाले आज मार्क विद्यार्थी दिसत आहेत, पण ते त्यांचं पर्सेंटेज जे आहे ते कमी आहे, म्हणजे कमी विद्यार्थ्यांनी घेतले. इथे परत घेतलेलं आहे ते आहेत विवेक देशकर यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर हे रवींद्र कुमार फुंडे यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. सुरेश वाघ यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आनंद गव्हांडे यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर निलेश जाळे यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण गेलो पुढे तर आउट ऑफ मार्कवाले आहेत. आजची यादी व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क घेऊन दिसाल. पण बाकीचे जर तुम्ही बघितलं तर फेल होणारे विद्यार्थ्यांप्रमाणे आहे. 40 आणि 40 पेक्षा जास्त जे आहेत त्याचं मार्क विद्यार्थ्यांना एवढे जास्त नाही आहेत जसे दर दिवसाला येतात. आता हे शेवटचं पेज आहे. तर ही मार्काची अनालिसिस होती. याच्यामध्ये आता मी सांगतो तुम्हाला की जे फेल झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण जर बघा तर 20 ते 25% विद्यार्थी जे आहेत या यादीतून ते फेल झालेले आहेत, जे की लेखीसाठी पात्र होणारे नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत हे विद्यार्थी एक 15 ते 20% पर्यंत दिसतील तुम्हाला, ज्याच्यामध्ये 50 चे आउट ऑफ वाले तेही विद्यार्थी दिसतील. आणि जो मेन जे टक्के आहेत ते जवळपास 30 ते 35% विद्यार्थी आहेत ते 30 ते 40च्या दरम्यान भेटतील. 30 ते 39च्या दरम्यान तुम्हाला भेटतील. याच्यावरनं असं समजतं आपल्याला की कट ऑफ जो आहे तो 40 पेक्षा जास्त काही कॅटेगरीचा जाऊ शकतो, पण बाकीच्या कॅटेगरीचा आहे म्हणजे जिथे जिथे जागा जास्त होते थोड्या त्यांचा कट ऑफ नक्कीच कमी येणार आहे. 35च्या खाली पण कट ऑफ येतो. EWS आणि SCBC या कॅटेगरीचा जो आहे तो कट ऑफ जो आहे तो नक्कीच 25-26 मार्कच लागणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.